प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे आणि दुपारी 2 वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे। कोल्हापूरमधून ही महत्त्वाची घडामोड आपल्या समोर आहे। कोरटकरच्या जामीन अर्जावर आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात कोरटकर सध्या कारागृहामध्ये आहे। त्यामुळे कोरटकरचा मुक्काम हा कोठडीमध्येच राहणार की त्याला जामीन मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं, शिवप्रेमींचं लक्ष आहे। आणि कोल्हापुरातल्या या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। आपण थेट प्रतापकडे जाऊया। प्रताप, आज कोल्हापूरकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष आहे, कारण प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरची सुनावणी, जेल मिळणार की मुक्काम वाढणार, काय नेमकं सध्याचं कोल्हापूरमधलं या संदर्भातलं वातावरण? नक्कीच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश डी.बी. कश्यप यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर सुरुवातीला जो कोरटकर याला दिलासा मिळाला होता याच कोर्टासमोर मिळालेला होता, कारण त्यावेळेला कोर्टामध्ये अर्ज करत असताना कोरटकर यांनी कोर्टाची दिशाभूल केलेली होती आणि तपासकामी मदत करणार असल्याचं आश्वासन कोर्टाला दिलं होतं। पण नंतर मात्र याच कोर्टाच्या निदर्शनास आल्यानंतर इंट्रीम बेल जो आहे तो रिजेक्ट केलेला होता आणि त्याच कोर्टासमोर आज अंतिम सुनावणी जी आहे जामीन अर्जावरची ती होणार आहे। त्यामुळे आज पुन्हा बेल मिळणार की जेल होणार या संदर्भातला सुनावणी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान कळेल। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं की गेल्या 13 दिवसापासून कोरटकर हा कोठडीत आहे, सध्या कळंबा कारागृहातल्या कोठडीत आहे। त्यानं जो केलेला गुन्हा आहे त्या संदर्भात आपण पाहिलं की पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये वारंवार मांडलेलं आहे की प्रथमदर्शनी जे सीडीआर रिपोर्ट आहे त्यानुसार प्रशांत कोरटकर यानेच इंद्रजित सावंत यांना फोन केला, हे निष्पन्न झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं त्याला जामीन देऊ नये अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातो। आणि आपण पाहिलं की ज्यावेळेला जामीन अर्जावर सुनावणी होत होती त्यावेळेला प्रशांत कोरटकर याच्या वकिलामार्फत तो एक देशभक्त आहे आणि त्याचबरोबर शिवभक्त देखील आहे, त्यामुळं तो पत्रकार आहे, अशा सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत या ठिकाणी आपण पाहतो की जामीन जो आहे त्याला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली। पण दुसरीकडे मात्र किमान न्यायालयीन कोठडी किंवा संपेपर्यंत तरी त्याला जामीन देऊ नये अशा प्रकारची मागणी केलेली होती। एकूणच आपण पाहतो की आज दोन्ही बाजूने जोरदार आज पुन्हा युक्तिवाद होईल, कारण आपण पाहतो की छत्रपती शिवरायांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी संतापाची लाट उसळलेली होती आणि हीच गोष्ट वारंवार सरकारी पक्ष असेल किंवा इंद्रजित सावंत यांचे वकील मांडतायत। त्यामुळं प्रशांत कोरटकर याला जामीन मिळताना दिसत नाही। नेमकं आज काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा लागून राहिलेलं आहे। अगदी खरे प्रताप, आणि या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून ताजे तपशील कोल्हापूरमधून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।